काकू आणा तुमचा कचरा. हे लवकर घे, मला डबे करायचे आहेत, मुलांचे अजून डबे व्हायचे आहेत. सारखं आणि आलं ना, ए थांब ग, मला टाकायचंय कचरा. धर. ओ थांबा थांबा थांबा. का ग? काय एवढी घाई लागली तुम्हाला? लवकर घे बाई कचरा, माझे अजून डबे व्हायचे, मुलांना डबे द्यायचे. घे. घाई सगळ्यांनाच असते, आम्हालाही असते. पण हे काय तुमचं हे ओला सुका एकदम आणता, आम्हाला किती त्रास होतो ह्याचा. सकाळच्या वेळात मला ओला आणि सुका कचरा वेगळा करायला वेळ नसतो. कोण त्या कचऱ्यात हात घालून चिवडत बसेल? आज काय बनवलं तुम्ही डब्याला? अगं काय बनवलं म्हणजे काय, रोजच बनवायला लागतं. चहा, पोहे, बिस्किट. ते दिसतच आहे की. म्हणजे हे काय, चहाचा गाळ, कांद्याची, कोथिंबीरची सगळी गाळ एकत्रच केली तुम्ही? अगं मी एकत्र केलं म्हणून काय झालं, मी वेगळा दिला असता तरी तुम्ही तो एकत्रच करता नंतर, मला माहितीये. अजिबात नाही, आम्ही तो वेगवेगळाच नेतो. आणि काय करता त्याचं? अहो खूप काय करतो काकू त्याचं. डोंबल तुमचं, इथनं कचरा उचलायचा आणि त्या हाड अफसरला नेऊन टाकायचा, मला माहितीये. अगदी अजिबात नाही, आम्ही तो वेगवेगळाच नेतो. असा किती कचरा असतो? अहो 1,500 टन असतोय. काहीतरीच आपलं. आणि आता तर उघड्यावरती कचरा टाकायला कायद्यानं बंदी आहे. का? आपल्या दारातला कचरा लोकांच्या दारात काय बरं दिसतं का? हा, आणि ती पण लोकच आहेत की. आपल्या कचऱ्याचा त्या लोकांना किती त्रास झाला. म्हणजे तिथे तुम्ही कचरा टाकत नाही, काय करता त्याचं? अहो त्याची वीज होते. वीज निर्मिती? वाव, किती मस्त. गॅस होतो, खत बनतो त्याचा. काहीतरीच काय. आता काकू हे बघा. बरं, कसलं भारी आहे. फारच सुंदर आहे. अजून बघू, पुढचा बघू. एकदम फॉरेन हो, हे आपल्या इथे आहे. का नाही भारी? तुमच्या रस्त्यावरचे लाईट कसे चालतात माहिती आहेत की तुम्हाला? नाही बा. अहो काकू, ह्या एरियामध्ये गोळा होणारा सगळा ओला कचरा आणि खरकट यातून बायोगॅस तयार होतोय. त्यावरती जनरेटर चालतंय, वीज तयार होते. काकू, म्हणून मी ओला आणि सुका कचरा वेगवेगळा मागते. हा बायोगॅस कुठे बनतो? तुमच्या एरिया मधल्या पुढच्या चौकात आहे ते. आमच्या एरियामध्ये? म्हणजे ते पत्रे लावले त्या ग्राउंडच्या शेजारी म्हणताय का? असेल बा. अहो पुण्यामध्ये 12 वेगवेगळ्या ठिकाणी बायोगॅसचे प्लांट्स आहेत, आणि त्यामुळे गाड्यांच्या फेऱ्याही वाचल्या आणि डिझेलही वाचलं. आमच्या शाळेत आम्ही ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती केली आहे आणि गच्चीत मस्त बागही केली आहे. गच्चीत बाग बनवली आहे? म्हणजे आधी कचरा, मग ती गांडूळ, त्याच्यावर होणारे किडे, वास. देवा देवा, आम्ही करायचं कसं ग्राउंड फ्लोअरच्या लोकांनी? नाही हो काकू, नीट मेंटेन केलं तर कंपोस्टचा किंवा गांडूळ खताचा वास येत नाही, कसलाच त्रास होत नाही. अगदी खरंय. रोज पुण्यातला 200 टन ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस तयार होतोय, गांडूळ खत तयार होतंय. आणि जर रोज प्रत्येक घरातून कचरा बागेतला, सोसायटीतला ह्या गांडूळ खत प्रकल्पामध्ये जर जिरवला तर सगळ्यांचा किती फायदा होईल. आणि काकू, आता तर मशीन आले आहेत, कंपोस्ट खत तयार करणारे मशीन आले. आणि काकू, तुम्ही हा एकत्र देताना ओला आणि सुका कचरा, त्याचा पुढे जाऊन लई त्रास होतो. काकू, ओला आणि सुका कचरा दोन्ही एकत्र झाल्यामुळं त्यातला सुका कचरा जो आहे तो खराब होतो, कुजतो, वास येतो त्याचा, आणि त्याचा उपयोगही होत नाही. आणि त्या सुक्या कचऱ्यातलं ज्या कचऱ्यात धन असतंय ते वायाला जातं. धन आणि कचऱ्यात? आता हे काय नवीन? अहो काकू, कचऱ्यामध्ये काच, कागद, प्लॅस्टिक हे त्यातलं धन आहे, आणि याचा नीट वापर केला, परत वापर केला तर कितीतरी पैसे वाचतात की. म्हणजे कचऱ्याचं रिसायकल केल्याने अगदी जगाचं कल्याणच होणार आहे वाटतं. रोज पुण्यामध्ये 700 टन कचऱ्यापासून वीज निर्मिती होते. आणि काकू, जर आपण प्रत्येकानं घरात कमी कचरा केला, प्लॅस्टिक, काच आणि कागद याचा पुन्हा वापर केला तर किती कचरा कमी होईल. आणि दिवसेंदिवस हा कचरा वाढतच जाणार आहे, म्हणून ह्याचा आत्ताच विचार करायला हवा. बरोबर आहे तुमचं. उद्यापासून मी ओला आणि सुका कचरा अगदी वेगळा करून देईल. हो, उद्यापासून नाही, आत्तापासून. बरं बाबा, आत्तापासून दे. माझी जबाबदारी, माझा सहभाग.